नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? खूप दिवस झाला आपला व्हिडिओ नाहीये आणि मी अशी अंथरुणावर आहे कारण पाय फ्रॅक्चर आहे, इथे सगळे टाके आहेत, दात पडला होता, त्याची ट्रीटमेंट चालू आहे. त्याच्यामुळे मी आणखीन काही उठून चालू फिरू शकत नाही, काहीच करू शकत नाही कारण चालताच येत नाहीये मला. गुडघ्याचे पण आणखीन काय काय कॉम्प्लिकेशन सांगितलेत, फ्रॅक्चर आहे, बऱ्याच गोष्टींचे प्रॉब्लेम चालू आहेत, त्यामुळे मी चालूच शकत नाही. आणि आषाढ महिना संपत आलाय. आपल्याकडे दरवर्षी आपण आजी आजोबांसाठी गोडधोड बनवतो. ह्या वर्षी असं झालं की गेले 2 महिने म्हणजे 2-3 दिवसांनी 12 तारखेला 2 महिने पूर्ण होतील आणि आषाढ महिना असाच गेला. आजारपणात एक झालं की एक झालं की एक कॉम्प्लिकेशन्स वाढत होते आणि मी काहीच नव्हते करू शकत. त्यामुळे मग आपल्या आश्रमातली प्रीतीताई आणि इथंच एक ताई आहेत दर्पताई, तर त्या दोघी मिळून आज ठरवलंय की आजी आजोबांसाठी पुरणपोळी करायची, आखाड बनवायचा आणि हा सण असाच किंवा हा महिना असाच नाही जाऊ द्यायचा. तर तुम्ही आता बघणार आहोत की त्या दोघी जणी कशा स्वयंपाक बनवतायत. तर चला बघूयात आपण, कारण मी इथून उठून जाऊ शकत नाही, परंतु त्या दोघी बनवतायत, तुम्ही बघायलाच आता. थँक्यू. मी प्रतिभा दर्प आज सूर्योदय वृद्धाश्रमात आले आहे कारण आमच्या छायाताईंचा अपघात झालेला आहे. त्या अपघातात त्या काही करू शकत नाही, म्हणून आमच्या आजी आजोबांची मागणी होती की आषाढ महिन्यानिमित्त आपण काहीतरी गोडधोड करून सवासिनींना जेवू घालू. मी सूर्योदय वृद्धाश्रमात आले आहे. इथे छायाताईंचा अपघात झालेला आहे आणि आजी आजोबांची अशी इच्छा होती की आषाढामध्ये काहीतरी गोडधोड करून खायचं. दरवर्षाप्रमाणे त्या यावर्षी सुद्धा खूप नाराज होत्यात की कारण त्यांचा अपघात झाला आणि त्या करू शकत नाही आणि प्रीतीताईकडनं होऊ शकत नव्हतं. म्हणून मी त्यांना बोलले की मी प्रीतीताईच्या सोबत येते आणि आजोबांची जी इच्छा आहे ती आपण पूर्ण करू. म्हणून आज आम्ही पुरणाचा सगळा स्वयंपाक करून त्यांची इच्छा पूर्ण करत आहोत. छानपैकी पुरण तयार झालेलं आहे. भज्यांचं पीठ मी आता मळते. प्रीतीताई बटाट्याच्या भाजीसाठी बटाटे सोलत आहेत. प्रीतीताई काय करते? बटाटे सोलते. मी पण हेल्प करते, मला त्या हेल्प करतात म्हणून मी त्यांना करू लागते. आमची प्रीतीताई आहे ना, रोज स्वयंपाक करते सध्या, पण तिला जास्त बोलायला नाही आवडत, कमी बोलते आणि काम जास्त करते. दर्पताई कांदा, हिरवी मिरची, आल्याची पेस्ट, कोथिंबीर असं सर्व मिक्स केलं आहे आणि त्याची आता भजी करणार आहेत. आणि ह्याचं काय करणार आहे? बटाट्याची भाजी. दही घालून कोशिंबीर करायची. बटाटे जास्ती शिजले त्याचा काही उपयोग म्हणून दही घालून तिखट मीठ घालून फोडणी करून ती कोशिंबीर म्हणून उपयोगात येणार. या बटाट्यांची सुक्की भाजी करायची पिवळी. आजी आजोबांची इच्छा पूर्ण होते, त्यामुळे बाहेर पाऊस चालू आहे आणि छानपैकी स्वयंपाक बनवून आजी आजोबांना कशा प्रकारे आनंदित ठेवता येईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्या काकू पण आहेत, ते आम्हाला इथं मदत करू लागतात. काकू इकडे आओ, भाजी करू नको त्याची पोळे मी एक की म्हणजे ही आता आम्ही आमटी तयार केली. यात कांदा, लसूण, खोबरं भाजून त्याचं वाटण तयार केलं आहे आणि त्याची आता आमटी करत आहोत. प्रीतीताई काय करते तू? घेते जरा. हे आमच्या काकू दात पण नाही. आमच्या काकू हसतायत, त्यांचे दात नाहीयेत.
ह्या मदत करतायत. व्हिडिओ बाबीत लावून येते. त्यांचे रेकॉर्डिंग काय पुरण पुरण वाटते का? पुरणपोळी करतो ना. आज पुरणपोळी चालली आहे का? हो सगळ्यांना आवडते का? हो तू काय पुरण वाटते का? हो. छान झालं का आम्ही पुरण? हाताच्या काय म्हणतात ते मशीन चालू मिक्सरचा सुंदर कलर झालाय. हो. बघू. अरे वा, छान झालंय ते. ही आहे पातेलभर कटाची आमटी. किती हसून हसून बनवतायत ह्या. मला आवडतं. काय टाकणं चाललंय? दालचिनी. अच्छा, वेलची आणि दालचिनी. वेलची पावडर. इतक्या प्रेमाने हसून बनवल्यावर आजी आजोबा कसे खुश होणारच. पुरण. ही आहे आमची प्रीतीताई. प्रीतीताईने वाटलंय हे सगळं पुरण. हे बघा, परात भरून, मोठी परात भरून पुरण. ही आहे आमची मायाताई. ही पोळ्या करतीये. ह्या कुठल्या टाईपच्या पोळ्या आहेत? म्हणजे खानदेशच्या टाईपच्या का? खानदेशी पोळ्या. हा, हे कणिक, कारण ही अशी घट्ट पण भिजवली, पण ही अशी असं पुरण. आज सूर्योदयमध्ये खानदेशी टाईपच्या पोळ्या बनतायत, पुरणपोळ्या. मऊ लुसलुसीत पुरणाच्या पोळ्या, कोरडे नाही. ओल्या ओल्या मऊ लुसलुसीत. आले की ते बोलवलंय.